नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। हडपसर परिसरातील मांजरी येथे सराफी व्यावसायिकाला लक्ष्य करत चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने मोठा दरोडा टाकला आहे। दुकानाशेजारी असलेल्या खोलीतून दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडत चोरट्यांनी प्रवेश करून अंदाजे 35 तोळे सोन्या चांदीचे दागिने आणि 1.25 किलो चांदी लंपास केली। या धाडसी घरफोडीमुळे सराफा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली। ही घटना मसोबा वस्ती मुंडवा रस्ता येथील आराध्य ज्वेलर्स येथे घडली। या प्रकरणी मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। प्राथमिक माहितीनुसार चोरट्यांनी प्रथम दुकानालगतची खोली गाठली आणि त्यानंतर भिंतीला मोठे भगदाड पाडून थेट सराफी दुकानात प्रवेश केला। दुकानातील लॉकर आणि दागिन्यांचे कपाट फोडून त्यांनी मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले। चोरीचा प्रकार सकाळी दुकान उघडल्यानंतर उघडकीस आला। घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। गुन्हे शाखेचे पथक, श्वान पथक आणि फॉरेन्सिक तज्ञांनाही पाचारण करण्यात आले। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून चोरट्यांनी पूर्वनियोजन करून ही चोरी केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। चोरीस गेलेल्या मालाची अचूक किंमत आणि वजनाची पडताळणी सुरू आहे। पोलिसांनी सांगितले की दुकान असलेल्या सोसायटीने एक नेपाळी रखवालदार 2 महिन्यांपूर्वी कामाला ठेवला होता। त्याची राहण्याची खोली दुकानाच्या मागेच आहे। याच खोलीतून दुकानाला भगदाड पाडून ही चोरी करण्यात आली। रखवालदार सध्या फरार आहेत। सोसायटीकडे त्याचे आधार कार्ड आणि इतर कोणतीच माहिती नाही। तसेच सीसीटीव्ही फुटेजही अस्पष्ट आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।